नागपूर मेट्रो प्रकल्पावरून जयंत पाटील चांगलेच आक्रमक झालेत। फडणवीस गडकरींचं नाव न घेता भाजप नेते संतापले आणि तसंच सभागृहात नसणाऱ्यांची नावं घेऊ नका असाही आशिष शेलारांनी पलटवार केला। हे आंधळे भैरे आहेत भाजप नेत्यांनी असं बोलत भाजप नेत्यांनी चांगलाच पलटवार केला। गडकरी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, ते असताना देखील नागपूर प्रोजेक्टमध्ये हा गैरव्यवहार कसा झाला हा एक मोठा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, नागपूर मेट्रो प्रकल्पात MMRCL ने कंत्राटदारांना बिनव्याजी मोबिलायझेशन ॲडव्हान्स दिले, ज्याची वसुली कामाच्या प्रगतीनुसार कंत्राटदाराच्या चालू बिलातून करण्यात आली। असं केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे झालं नाही। मार्गदर्शक तत्वानुसार मोबिलायझेशन ॲडव्हान्सची वसुली पूर्वनिश्चित कालमर्यादेत करणे आवश्यक आहे। कामं संत गतीने सुरू असल्याने मोबिलायझेशन ॲडव्हान्स 130 कोटी रुपये एप्रिल 21 मध्ये वसूल करण्याचं बाकी राहिलं। हे कोणाच्या सोयीसाठी झालं? या कंपन्यांना कोण प्रोटेक्ट करतंय? या कंपन्यांची कुणाचा संबंध आहे? जनतेच्या पैशाचा गैरवापर का चाललेला आहे? आज या सगळ्याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, प्रोजेक्टमध्ये माझं झाल्यावर करा। त्यांचा मुद्दा जरूर मांडावा। ते बोलताना असं म्हणाले की त्यांनी बोलताना माननीय जयंत पाटील साहेब यांनी, मी शांतपणे पुढचं सगळं ऐकत होतो, पण मांडताना त्यांनी असं म्हणाले की ज्या नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आहेत त्या नागपूरमध्ये असं झालं। अध्यक्ष महोदय, कॅगने काय म्हटलं, तुम्हाला मांडायचा अधिकार आहे। तुम्हाला हेतुआरोप कोणावर करायचा असेल तर नोटीस द्यायला लागेल। जे या सभागृहाचे सदस्यच नाहीत त्यांचं तर नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या मांडणीमध्ये मला कुठेही अडचण निर्माण न करताना सुद्धा ही गोष्ट आपल्या निदर्शनात आणून द्यायची आहे की त्यांनी ज्या दोन व्यक्तींची आणि नेत्यांची नावं घेतली, एक सभागृहात नाही, त्यांच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं असेल तर ते नाव मागे घ्यावं किंवा रेकॉर्डवर ठेवू नये। दुसऱ्या कोणाबद्दल म्हणायचं असेल तर त्यांनी नोटीस द्यावी। दोघांबद्दल विषय नसेल तर स्पष्टता द्यावी आणि स्पष्टता मांडावी की त्या दोघांबद्दल मला बोलायचं नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।